ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय। विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात। आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं। बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर। सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। जन्म मृत्यू नोंद रजिस्टरमध्ये बोगस, बेकायदा, चुकीच्या नोंदी करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कठोर कारवाई करण्याची मागणी राहुरी येथील भीम आर्मी स्टुडंट फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष दीपक साळवे यांनी राहुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे। या मागणीसाठी 10 जून रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आलं। निवेदनात म्हटलंय की राहुरी तालुक्यातील पिंपरी अवघड ग्रामपंचायत कार्यालय, पिंपरी अवघड येथील ग्रामपंचायतमध्ये जन्ममृत्यू नोंद रजिस्टरमध्ये काही कथित लोकांच्या सांगण्यावरून खोटे अर्ज आणि प्रतिज्ञापत्र सादर करून कोपर खैररणे, नवी मुंबई इथे 7 जुलै 2005 रोजी मयत झालेल्या भानुदास रखमाजी धस या मयत इसमाची त्याच्या नावावरील जंग मालमत्ता संपत्ती गिळंकृत करण्यासाठी 18 सप्टेंबर 2012 रोजी मयताची खोटी नोंद घेण्यात आली। एका मयताची डबल नोंद घेऊन जाणीवपूर्वक आर्थिक हितसंबंध साधून मोठ्या प्रमाणात पैसा घेऊन सदरचा गुन्हा केल्याचा आणि 31 जानेवारी 2011 रोजी मयत व्यक्ती जिवंत दाखवून त्याच्या नावाचा खोटा डुप्लिकेट माणूस दाखवून सब रजिस्टर कार्यालयामधील अधिकाऱ्यांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल करून खोटे खरेदी दस्त केल्याची माहिती समजली आहे। गुन्हा लपवण्यासाठी खोटे नाट्य मृत्यू रजिस्टरला ग्रामपंचायत कार्यालयाकडनं नोंद घेण्यात आली आहे। तसेच 18 सप्टेंबर 2012 रोजी ही मृत्यूची नोंद कोणी आणि कशाच्या आधारे केली, त्यांची संपूर्ण कागदपत्रे तसेच मासिक मीटिंग ठराव, मृत्यूची छायांकित प्रत तात्काळ मिळावी आणि संबंधित ग्रामसेवक यांच्यावरती चुकीच्या पद्धतीने तब्बल 12 वर्षानंतर त्यांना काही अधिकार नसताना मृत्यूची नोंद केली। ज्या व्यक्तीचा पिंपरी अवघड इथे मृत्यू झालाच नाही त्याची नोंद संबंधित अधिकारी यांनी केलीच कशी याची सखोल चौकशी व्हावी आणि तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा। आणि या घटनेमुळे शासकीय यंत्रणा बदनाम झाली आहे। नागरिकांमध्ये सरकारी अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कामकाजाबाबत संशयाचं वातावरण निर्माण झालंय। त्यामुळे या प्रक्रियेमधील दोषी अधिकारी यांच्यावरती कठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी दीपक साळवे यांनी 10 जून 2025 पासून राहुरी येथील तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलंय। या प्रसंगी भीम आर्मी स्टुडंट फेडरेशनचे जिल्हा अध्यक्ष दीपक साळवे यांना पाठिंबा देण्यासाठी प्रवीण लोखंडे, पिंटू नाना साळवे, सुनील चांदणे, किरण साळवे, योगेश पवार, दादू साळवे तसेच संदीप भांबळ, सचिन साळवे, दत्तात्रय जोगदंड, नवीन साळवे, रोहिदास ससाने, एकनाथ ससाने, यमुना भालेराव आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असा निर्णय दीपक साळवे यांनी घेतलाय। ग्रामपंचायत स्तरावर जन्ममृत्यू नोंदीच्या ज्या खोट्या नोंदी होत आहेत त्यांच्यावर कडक व त्वरित कारवाई व्हावी यासाठी मी उपोषणाला बसलेलो आहे। आज तरी या खोट्या नोंदी ग्रामसेवक व ग्रामपंचायतीचे जे संबंधित अधिकारी आहेत त्यांनी या खोट्या नोंदी करून काही लोकांच्या संपत्ती गिळंकृत केलेल्या आहेत। त्याबद्दल त्यांच्यावर त्वरित कारवाई व्हावी व पिंपरी या ग्रामपंचायतीमध्ये जे 2005 ला मृत झालेले व्यक्ती आहे त्याला 2012 ला मृत दाखवले आणि त्यांची 2011 लाच त्यांची संपत्ती गिळंकृत केलेली। तरी संबंधित अधिकाऱ्यावर व ग्रामसेवकावर त्वरित कारवाई व्हावी यासाठी उपोषण सुरू आहे। आज या ठिकाणी भीम आर्मी स्टुडंटचे जिल्हाध्यक्ष दीपक साळवे
पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहे. या ठिकाणी मी पिंटू नाना साळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांना जाहीर पाठिंबा देतो का राहुरी तालुक्यातील पिंपरी अवघड येथे जे बोगस मयत दाखवून जमिनीचे खरेदीचे घोटाळे जे चालू आहे त्यांच्यावर त्वरित कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करावे या मागणीसाठी भीम आर्मीचे जिल्हा अध्यक्ष दीपक साळवे आमरण उपोषणाला बसले. जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. अन्यथा याच्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल. जवळ यांना न्याय भेटत नाही तोवर आंदोलन सुरूच राहणार. जय भीम, जय संविधान. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय. काहीही कारण चालणार नाही. आपल्या भाचीचं लग्न आहे, आपण येणारच ना? हा? हो हो, भेटू आपण. बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून. हो ग, पण मला एक सांग, उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कोणालाच नाही सांगितलंस. सांगायची गरजच काय? पिढ्यानपिढ्यांची परंपरा आहे ही. लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊक आहे. बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर. बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर, MG रोड आणि सावेडी, अहिल्यानगर.